आहे. बरं, पारदर्शकतेसंदर्भामध्ये आपण बोलत होतो. बालाजी, आपल्याला वाटतंय की विश्वास पाठक सरांनी दिलेल्या उत्तराशी तुम्ही सहमत नाही आहात. अमोलजी मात्र आपल्याकडे येईल की राज्यातील आणि परराज्यातील मतदार जर दुहेरी मतदान करणार असतील, म्हणजे एका बाजूला मतदार याद्यांचा घोळ, दुसरीकडे दुहेरी मतदान होत असेल तर ते कायद्यानं गुन्हा ठरतं का आणि कसं? ये आता निवडणूक आयोगाबद्दल आपली चर्चा चालू आहे. हो, आम्ही आता कुठेही मतांची चोरी करून सत्तेवर आलेलो नाही आहे. आम्ही विरोधक आहोत. आम्ही विरोधकांची भूमिका निभावतोय. आमचे जे काही प्रश्न आहेत किंवा जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडतोय. जेव्हा निवडणूक आयोगासमोर जेव्हा आम्ही आमचे विषय मांडतो तेव्हा हे भारतीय जनता पार्टीचे किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, मतदार यादीत मोठा घोळ निवडणूक आयोगाने केलेला आहे. आयोग काय झोपलंय का? मला सांगा, आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो तिथे सीसीटीव्ही कॅमेरे का लावले जात नाही किंवा फुटेज का दाखवले जात नाही? दाखवले पाहिजे. व्हीव्हीपॅट मशीन का तिथे उपलब्ध करून देत नाही? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आज आपण मुंबई शहरामध्ये राहतो, MMR रिजन मध्ये राहतो, तर आपलं पूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीखाली आहोत. कुठेही काही घटना घडली तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी तपासणी करायला सोपं जातं. परंतु हे निवडणूक आयोग संपूर्णपणे म्हणजे भारतीय जनता पार्टीची दुभती गाय झालेली आहे. जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्या दावणीला जाते, जेव्हा वाटेल तेव्हा तिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगतील तसं काम करते. आज आम्ही निवडणूक केंद्रीय आयुक्तांना भेटलो, ते तहसीलदारासारखी उत्तर देत होते आम्हाला. म्हणजे त्यांच्याकडे त्यांची भांबेरी उडत होती. आम्ही जेव्हा त्यांच्या समोर प्रश्न मांडले तेव्हा त्यांना आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला नव्हती. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने निवडणुका घ्या, 31 जानेवारी निवडणुका घ्या, पण तुमची तयारी आहे का? हा देखील सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्यांना सांगता आला नाही, त्या प्रश्न उत्तर देखील देता आलं नाही. इतके मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि 31 जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की निवडणुका घ्या, पण तुमची तयारी आहे का? तर तयारी काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही 18 वर्षाचे तरुण नागरिक मतदार होणार आहेत, त्यांची नोंदणी करायला पाहिजे, ती केलेली नाहीये. म्हणजे यांना एक भीती आहे एक प्रकारची. आणि ही स्वायत्त संस्था निवडणूक आपण म्हणतो निवडणूक आयोग आहेत, तर सर्वांची आहे. सत्ताधारी पक्षाची पण आहे, विरोधकांची पण आहेत. उलट त्यांनी पण आता या ठिकाणी मान्य केलं की बोगस मतदार आहेत, त्या ठिकाणी आलं पाहिजे. आपण देखील आपल्या माध्यमात चॅनलवर दाखवलं. शिवसेना शिंदे गटाच्या एक खासदार आहे संजय, आपले निरुपम माजी खासदार, त्यांनी देखील सांगितलं महाराष्ट्रामध्ये देखील बोगस मतदार आहेत. त्याचं तुम्ही चर्चा केली पाहिजे. तिच्यावरती ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र देऊन दुबार काय 4-5 वेळा नावं नोंदवलेली आहेत आणि एका घरामध्ये 200 लोकांचे एकच ऍड्रेस आणि मतदार नोंदवलेले गेलेले आहेत. हे सगळे पुराव्यानिशी आम्ही आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सगळे सादर केलेले, त्यांना सगळे दिलेले आहेत. तरी आम्ही 1% दिलेली माहिती आहे, लक्षात ठेवा. आमच्या सर्व पक्षाच्या लोकांकडे पूर्ण डाटा आहे, मतदार संघावाईज आहेत, बूथ वाईज आहेत. हे सगळं दिल्यानंतर यांना ह्या निवडणूक आयोगावरती पुन्हाही सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहणार नाही. कारण जनता देखील म्हणते की तुमच्या जर हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये हे जे चोरी करून सरकार आलेलं आहे ना, यांना कोणीच मतदान केलेलं नाहीये. तुम्ही आज ग्रामीण भागामध्ये जा, कुठे तरुणांना जाऊन विचारा, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने जी योजना आणली त्या ठिकाणी 5 लाख तरुणांना रोजगार नाही. या सरकारवरती 9 कोटी कर्ज झालेलं आहे. हे काय सांगणार? मुद्द्यावर बोलायला तुम्ही सांगताय, मुद्द्यावर बोलायला तुम्ही सांगताय. एकाही चर्चेत तुम्ही मुद्द्यावर बोलत नाही. तुम्ही हे सत्ताधारी अमोलजी एकाही चर्चेत मुद्द्यावर बोलत नाही. अमोलजी आणि गाडेजी आपल्या साहेबांनी, तुमच्या दोघांच्याही साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की चॅनेलवर जायचं आणि चोरीने निवडून आले, चोरीने निवडून आले, ही 2 वाक्य 50 वेळा बोलायची की आपोआप जनतेला मेसेज जाईल. तेव्हा हे आता बस करा. आता हे आता मतचोरी ही वाक्य आता ऐकून कान किटले, जनतेचे सुद्धा किटले आणि आमचे पण किटले. तेव्हा तुम्ही जनतेमध्ये जाऊन काम करा. अगोदर हे मतचोरी करून रडत राहू नका. किती दिवस बोलणार मतचोरी म्हणून? किती दिवस आपण किती दिवस मतचोरी हे 2 शब्द बोलत राहणार? सांगा. जनतेत जा ना,
जनतेकडे जाऊन तुम्ही मागा ना मतदान, सांगा ना तुम्ही काय काय काम केलं ते. दुसरीकडे तुमच्याकडे जर काही काम अजूनही असतील तर सांगा जे की विरोधक आहेत जनतेला. त्यांनी आज निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला काही तास वाट पाहावी लागणार आहे. त्यावरती देखील लोकशाही मराठीची नजर अशाच प्रकारे असेल. मात्र तत्पूर्वी या महत्त्वाच्या प्रश्नांवरती राज्य